मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं राणी आणि इंद्र हॉस्पिटलमध्ये बुवांना भेटण्यासाठी येतात. राणी आतमध्ये येते, बुवांजवळ येऊन बसते आणि म्हणते, बुवा अहो कशाचं टेन्शन घेताय तुम्ही? अहो तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ज्या गोष्टीचं टेन्शन घेताय ना ते सगळ्यांना माहीत झालं आहे. या सगळ्यामध्ये तुमची चूक नाही आहे हे सगळ्यांना कळालं आहे. त्यामुळं तुम्ही कशाची काळजी करू नका बुवा. तुम्ही लवकर बरे व्हा एवढंच आम्हाला हवं आहे असं म्हणत असते. तर इकडं आता जी उर्मिला आणि विक्रांत असतात, उर्मिला म्हणत असते, विक्रांत तू फक्त इंद्र भाऊजींना सांभाळा तिकडे का फॅक्टरीमध्ये, मी इकडचं सगळं बघून घेईल. अरे मी राणीला आणि इंद्राला कसं वेगळं करायचं ना, आपल्या दोघांनाच करावं लागणार आहे, दुसरं कोणी नाही करू शकत त्यांना वेगळं असं म्हणत असतात. तर इकडं जो इंद्र आहे तो इंद्र राणीसोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की राणी हे बघ आपल्याला घरी एकत्र येता येत नाही, कसं सांगू ग मी तुला, मला खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे असं तो मनातल्या मनात म्हणतो. ते एका मंदिराजवळ येऊन थांबतात आणि तिथे आता इंद्र आणि राणी एकमेकाशी बोलत असतात. राणी लगेच जाऊन इंद्राला मिठी मारते आणि म्हणते की इंद्र सर, अहो मला माहिती आहे आता घरच्या सगळ्यांसमोर आपल्याला भांडताना वेगळं राहावं लागतंय, पण काय करणार हो, आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे इंद्र सर असं राणी म्हणत असते. तर इंद्र म्हणतो की हो राणी तू काळजी करू नको, अगं मी आहे ना तुझ्यासोबत, मग कशाला टेन्शन घेते तू. आणि आता लगेच राणी आणि इंद्र एकमेकाच्या जवळ आलेले असतात आणि आता इंद्र जो असतो तो इंद्र मनातल्या मनात म्हणत असतो की माझं पण खरंच राणीवर खूप प्रेम आहे, पण आता घरच्यांसमोर मला दाखवता येणार नाही. तर राणी इकडं म्हणते, इंद्र सर खरंच तुम्ही आमच्यासाठी किती करताय ना, मी याचे उपकार कधीच फेडू शकत नाही असं इंद्राला म्हणते. तर आता इंद्र भुवांसाठी राणीच्या आई त्यांच्यासाठी जे काही नाही ते करतो आणि घरच्यांसमोर असं दाखवतो की तो राणीसोबत भांडलेला आहे. तर आता लगेच ती म्हणते की इंद्र सर मला तुमच्याजवळ येता येत नाही, बोलता येत नाही, कारण की घरचे सगळे आपल्यावर लक्ष ठेवून असतात असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट घडणार आहे, घरी कळेल का यांच्यामध्ये भांडणं नाहीये, विक्रांत आणि उर्मिला यांना वेगळं करू शकेल का, हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.